पण आता ती शूटिंगचा विषय चाललाय. मी मग ह्याच्या स्पष्टीकरण देऊन बसले की गोट्याला शांती दिलं कशाला काढलं. त्यात मी अशी गाईड टाकतो आणि बसू फ्रेमला बी चांगलं दिसेल. तेवढा किंवा कुठे गेला जरी म्हणला नाही तरी नीट बघून चालता येत नाही. मग ह्याच्यावर होऊ द्या रामभाऊ ऐका. तारीख किती राज 13. शशी हे मोठंच घर मोठं वागणार आहे कुत्रा. बसा उठायचं तिथं असतो हा सामला होय. आणि बाळू हा माझं एकच वरण आहे. प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक मित्र हा विषयात पुढे गेला पाहिजे बा. आणि पुढे गेला तर आपली प्रगती झाली. मित्रांची तुझा विचार आपल्याला पटला बर का रामभाऊ. नाही एक नंबर लागलं नाही कुत्र बुकल्यामुळे गेलं काय रे. हे आलं का माझं इथनं घ्यावं लागेल. पटलं एक नंबर. माणसं पुढे गेली पाहिजे ती आता नरड्याला जा. का तू सगळ्यांना पुढे घाल पण मला इसरू नको. माझ्या माग तू थांब बर का. आता मला माग थांब का म्हणा दामाचं नका. ए बाळ्या अरे बसलून आज पडलोय. अरे हात काढ केला कमरट गेलं. तू कुठं पडला होता. अरे वर आले कुत्र्यासारखं मारी ना. अरे वर काढ मला. अरे पण तू गेलाय तिथं कशासाठी मला सांगते बरं ते तुझी आरामबा तुझी पडायची लागा सवयच आहे नाही. ग्रामपंचायतला उभं राहायला पडला, सोसायटीला उभं राहायला पडला. आता चालता चालता काय माणसं मिळत नाहीत रामभाऊ. पडल्याला आपल्याला स्वतःला उठून उभा राहावा लागतो. उठ उठ दे हात दे मला. हात दे हात दे हात दे दे हात. अशा संकटात मग तुझा तूच वर ये. लागलं का बाळा. सरपंच पार्टीचे तिथं मला तो इथं सुद्धा त्यांनी पाठवायलाच पाहिजे. कशामुळे रामभाऊ पडला. खाट्यामुळे पडला. मग इथलं घ्या ना चल घरी म्हणून. पण तुझं म्हणा ना सरपंचाला सुट्टी नाही. वर गुलू गुलू बोलत होता माझ्या सगळं. आणि खाट्यात पडलाय. वर कावडा हात देवा. आणि मग तुला कोणी वर काढलं. मेच की बाहेर काढलं तुला त्यातनं. वाजवीन ना बाळ्या. चल माझ्या घरी चल. त्याला हळद लावा आपण वाटून. हळकुंड वाटतो माझ्या घरी. हळद तास झालं सांगतो की कोणाच्या घरी अजून विचारता गोदडीवाल्याच्या बायाचा पण घ्यायचं. गोदडी शिवायची का म्हणते. हो स्वच्छ सारावलेलं आहे सगळं. सरपंच बाई आता इथं सरपंच आहे तर आम्हाला इथं बांधणार आहे इथं. मग सरपंच बाई इथं आल्यावर आयला आश्रयांचा एखादा व्हिडिओ घ्या. ह्यांना मला उत्तर देऊ द्या. मग तुम्ही म्हणा ना. मग काहीच त्याला अर्थच राहत नाही. हो ती गौरी त्या बोलत्यात चांगलं ते आता बोलत होते ना. आता बरोबर बोलल्या. मला त्याला उत्तर देऊ त्या द्या. बोलायला आता चालू झालं की तुम्ही मध्ये बंद पडता. जाऊन गेला पाहिजे. चलो रेडी रोल साऊंड रोल कॅमेरा ऍक्शन. काय बघता वहिनी. ह्या माणसाने सरपंचाच्या कानफडीत मारली. तुम्हाला सरपंचाची शपथ आहे. माझा ऐका. गैरसमज कर नका. वहिनी मी त्यांना हात मिळवला नाही. चुकीचं काय तुम्ही का भोळ्या सरपंच आहे म्हणून हे बी समजताय काय तुम्ही. वहिनी
संपली आपली चला आता डोकं लाव तू कागद बोलायला आपला चला तू चांगली गोतावतो आता वळीने ह्याने बघितलं तर बघू दे हे सांगा परत रामभाऊ त्याला सांगा बाळ्या तू माझा मित्र आहे फक्त एक काम कर मला तर सुरुवातीला आम्हाला बी सांगितलं चलो रेडी सायलेन्स रोल साऊंड कॅमेरा ऍक्शन लाज वाटायला पाहिजे ना का तुला मला एकट्याला तिथं रामावर सोडून आलाय पळपुट्या भेटल्या ए, बाळ्या, तू मला सोडून आला का मी तुला सोडून आला होय रे? काय झालं बाळासाहेब तू घरी लागलेलं भाऊ शांताजी वारली वाटत मी काय झालं काय नाही झालं किरकोळ मी वाळू पडलो एवढीशा लागलेला इतका कांगरावळा करणं होतो पण सांगा आपण दिवस मग घेतलं की घेतला ना दोन्ही पार घेतलं की मगाच्या याच्यात मगाच्या सीन मध्ये घेतलं की परत मग घेतलं की आम्ही अलीकडे सीटल्यावर मग तो मला माहिती कशाला आणायचं कानावर आलं मी लाखो रुपयाने एवढा निधी द्यायचा गावागावात काम मी केले अशा काय गोष्टी आहेत की निकृष्ट दर्जाचे काम अजून दोन आहेत ना ही तर सांगतात ना मग साहेबांनी घेतल्या शशाने मग शशी ह्या दोघाला धरतात दोघाला ते धरत्यात मग ते दोघं सांगतात की मग असं झालं ते- त्याच वेळेला हाणत असताना तुम्ही त्यात इन व्हायचंय तीन कुठलं शेत तीन बरोबर शशाने घेतलं शशाने पप्या असतात तिकडं तिकडं एक तुमच्या फॅमिलीचा नंतर शशाचा त्या ह्याचा हा आणि मग नंतर शेवटच्याला शशाच्या तिथंच म्हणजे त्याच सीन मध्ये हे इन होते ते. आणि आपण कुठल्या कुठल्या सुरुवातीपासून ह्यांच्यावर झालं ना इकडं धीरज पुढचे चार या की तुम्ही कोणतरी फोटो काढेल जाऊ तुम्ही हो या मोबाईल द्या अरे अलीकडे वा आम्ही सगळे आलोय दवाखान्यात आलो होतो इथं काही घडू शकतं एक नाही तर ठेवते का बा? माझं काय झालंय बघ मी कोणाचंच काय करणार नाही हो सरपंच तुम्ही राव पप्याला सांगितलं की तुझा पगार वाढवतो सह्या कोऱ्या कागदावानं आम्ही अर्ज लिहून देतो हा आणि तोच अर्ज तुम्ही त्याच सह्या आमदार साहेबांच्या तिथं वापरल्या होईल नाही हे अर्धाचं तुम्हाला दिसतंय आणि गेल्या 2 दिवसापूर्वी डायरेक्ट रामभाऊ सरपंच घरी आलं त्यांच्या अंगावर आलं त्यांना हानमार केलेली ही दिसत नाही होय.